सांगायची आवश्यकता उरलेली नाही। आणि म्हणून या परिवाराचं विविध क्षेत्रामध्ये जे कार्य आहे, पतसंस्था आणि बँकेच्या माध्यमातून अर्थकारणामध्येही तितकंच चांगलं काम आहे आणि कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी वर्गामध्येही तेवढंच चांगलं काम आहे। कोणीही आला तरी रिकाम्या हाताने आपल्या दारातून पाठवायचं नाही, त्याला काही ना काहीतरी मदत करायचीच, ही वृत्ती अंतःकरणामध्ये बाळगून समाजामध्ये काम करणारं कुटुंब म्हणजे हे काळुंगी परिवार आहे। आदरणीय मॅडम आणि सर या दोघांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आम्ही शाळेमध्ये असताना आम्हाला ते जहाल पक्ष आणि मवाळ पक्ष असे दोन शब्द ऐकायला मिळायचे। तेव्हा शाळेत काही ते कळायचं नाही जहाल पक्ष काय आणि मवाळ पक्ष काय। मी सरांच्या जवळ आल्यानंतर कळालं जहाल पक्ष काय आणि मवाळ पक्ष काय, हे मला आत्ता इथं आल्यानंतर कळालं। तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माती हनु काठी। तुकाराम महाराजांचं प्रमाण, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माती हनु काठी, हे तुकाराम महाराजांचं एकच प्रमाण आहे। याच्यात दोन स्वभाव आहेत, भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठाळाचे माती हनु काठी, असे दोन स्वभाव इथं बसलेले आहेत। एखादा दारात आला तर काय पाहिजे ते द्यायला तयार आहे असा सरांचा स्वभाव आहे, पण चुकला की काठी हांड्याशिवाय सोडणार नाही असा मॅडमचा स्वभाव आहे। म्हणून असे दोन स्वभाव एकत्रित आहे। कर्नाटकामध्ये एक घट्टी बाळैया नावाचे संत होऊन गेले। घट्टी बाळैया कर्नाटकामध्ये, जसं आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज असे संत आहेत, तसे ते घट्टी बाळैया। ते घरातून बाहेर पडले की ते महिना दोन महिने त्यांचं ते फिरस्ती चालायची। कधीतरी घरी यायचे, आल्यानंतर शेजार पाजारची माणसं त्यांना म्हणायची, तुम्ही घराच्या बाहेर गेला की दोन तीन महिने सगळं घराच्या बाहेर राहता, तुमच्या घराची काही चिंता आहे का नाही? घट्टी बाळैयांनी सहज एक वाक्य उच्चार केला, माझ्या घराची चिंता करायला तुम्ही सगळे असताना मी कशाला चिंता करू म्हटले। किती सहज आहे। एका माणसाने मात्र एक भलता प्रश्न विचारला। तो म्हटला, तुमचा स्वभाव इतका शांत आहे आणि तुमच्या बायकोचा स्वभाव मात्र अत्यंत कडक शिस्तबद्ध आहे। तुमचा स्वभाव एवढा शांत, तुमच्या पत्नीचा स्वभाव मात्र एवढा कडक आहे, शिस्तबद्ध आहे। तुमच्या दोघांच्या स्वभावामध्ये इतकी भिन्नता असताना तुमच्या दोघांचं जमतं कसं काय आणि एका घरात राहता कसं काय? हे मी घट्टी बाळैयाचं सांगतोय, मी कोणाचंच सांगत नाहीये। मी वाचलेलं चरित्र, मी पुस्तक देईल आपल्याला। तुमचा स्वभाव एवढा शांत आहे आणि तुमच्या पत्नीचा स्वभाव मात्र इतका शिस्तबद्ध आहे, त्यांना अजिबात चूक खपत नाही अशी तुमची पत्नी, आणि तुम्ही मात्र कोणाचं जसं असेल तसं हो हो करत निघता। हे तुमच्या दोघा पती पत्नीचे स्वभाव इतके भिन्न असताना तुमच्या दोघांचं जमतं कसं काय, एका घरात राहता कसं काय? घट्टी बाळैयांनी फार गोड उत्तर दिलं। घट्टी बाळैयांनी सांगितलं, ती तिच्यात रममान असते, मी माझ्यात रममान असतो, आम्ही दोघं एका घरात राहतो। उदाहरण संपलं, कळालं का? पहा, घट्टी बाळैयांनी सांगितलं ती तिच्या स्वभावात रममान आहे, मी माझ्या स्वभावात रममान आहे। बहुतेक सरांकडे बघितल्यानंतर हेच दिसून येतं। सर म्हणतात, तुझा शिस्तपणा तू करत राहा, माझा मोकळेपणा मी ठेवत राहतो। आणि या दोन्ही गोष्टी प्रपंचामध्ये लागतात, दोन्ही गोष्टी लागतात। स्वभावाचा मवाळपणा आणि स्वभावाची शिस्त, या दोन्ही गोष्टी आपल्याला हा व्यवहार आणि हा प्रपंच चालविताना लागतात। धनश्री परिवार आणि सीताराम परिवार खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे, कारण या परिवाराला असे हे दोन व्यक्तिमत्व आम्हाला भेटलेले आहेत की एकाने आमच्या अंगावरनं मायेची पांघरून ठेवावी आणि एकाने आमच्या जीवनाला शिस्त लावावी। आणि म्हणून अशा दोन्ही व्यक्तिमत्वांना आज इथं पाहिल्यानंतर त्यांच्या चरणी नतमस्तक होत असताना आज सरांच्या या 74व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अंतःकरण सगळ्याचं भरून आलं आहे। याचं कारण आहे की इथं बसलेला प्रत्येकजण, मी प्रत्येकाचे नामोल्लेख करण्यामध्ये वेळ घेत नाही, कारण मला सगळ्यांचे नामोल्लेख माहीत आहेत। अलीकडल्या 10 वर्षामध्ये मी या सगळ्यांच्या जवळून आणि या परिवारामध्ये अगदी या परिवाराचा एक घटक झालेला असल्यामुळे प्रत्येकजण सरांशी आणि या मॅडमशी किंवा या परिवाराशी एका वेगळ्या नात्याने जोडलेला आहे। इथं बसलेला जो प्रत्येक माणूस इथं आलेला आहे की नाही, तो आणलेला नाही, आलेला आहे। मी आणलेला आणि आलेला याच्यातला फरक सांगतो।
बऱ्याचदा वाढदिवसांना राजकीय लोकांना गाड्या भरून लोक आणावी लागतात. म्हणून म्हटलं आणावी लागणं वेगळं आणि आलेली वेगळं. त्यामुळे ही मंडळी जी आहेत ती आलेली आहेत, कारण या परिवारावर नितांत श्रद्धा असणारी मंडळी आहेत. याचं कारण आहे, हा परिवार भक्कमपणे या सगळ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागं, सगळ्यांच्या व्यवहाराच्या मागं उभा आहे. इथं बसलेल्यापैकी प्रत्येक जण असा विचार करतोय की एखाद्यामध्ये उडी टाकावी का न टाकावी अशी जेव्हा त्याच्या मनामध्ये शंका येते आणि मग एखाद्या मोठ्या उद्योगामध्ये ती उडी टाकायला तयारच होतो. त्याचं कारण आहे, त्याला माहीत आहे की आपण जरी याच्यामध्ये काही अडचणीत आलो तरी आपल्याला याच्यातून बाहेर काढण्याकरता एक परिवार महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि तो म्हणजे हा काळुंगे सरांचा परिवार आहे की काम करतोय. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे. तुकाराम महाराजांचा एक प्रमाण असा आहे, तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी, असं प्रमाण आहे. तुकाराम महाराज असं सांगतात की पांडुरंगाच्या चरणावर आम्ही सगळा भार वाहून टाकू. आणि म्हणून या परिवारामध्ये प्रत्येक कर्मचारी असेल, एखादा अधिकारी असेल, तो अधिकारी मग सीताराम परिवारातला असो अथवा आमच्या धनश्री परिवारातला असो, प्रत्येक जण एक आपला भार सरांच्यावर आणि मॅडमवर टाकून तो थोडासा मोकळा होतो की काही असो याच्यातून मार्ग आम्हाला सर आणि मॅडम काढून देतील. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत जे अडचणीत आलेली आहेत त्यांना मदतीचा हात द्यायचा आणि त्यांना असं बाजूला काढायचं, हे फार मोठं कार्य सरांनी आणि मॅडमनी या परिवाराच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. खरं तर आजचा समाज तसा थोडासा सामाजिक व्यवस्था बघितली तर जरा विचित्र आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा सोहळा एक 3-4 दिवसावर आलेला आहे. बीजोत्सव ज्याला म्हटलं जातं, महाराजांचा बीजेचा कालावधी आहे हा सगळा आत्ताचा. देहूमध्ये मोठ्या पद्धतीने उत्सव या ठिकाणी सुरू आहेत. मी सकाळी तिथंच देहूमध्ये पुण्यामधला कार्यक्रम सारून इथं आलो आहे. पुन्हा उद्या पहाटे मला तिकडंच जायचं आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या या सगळ्या कालावधीचा विचार करत असताना आपल्याला माहीत आहे की तुकाराम महाराजांची गाथा बुडविली हे आपल्याला माहीत आहे. खरं तर गाथा ही जगाला तारणारी आहे. तुकोबारायांची गाथा ही जगाला तारणारी आहे. पण तारणारी जी गाथा आहे, जगाचा स्वभाव असा आहे, बहुतांशी जे तारतात त्याला बुडविण्याचा प्रयत्न करणारा स्वभाव हा जगाचा आहे आणि बुडणाऱ्याला तारण्याचा स्वभाव हा संतांचा आहे. जे तारण्याकरता येतात त्याला बुडविण्याचं काम हे जग करतं, पण जे बुडायला लागलेले आहेत त्यांना तारण्याचं काम हे संत करतात. ज्ञानेश्वर महाराजांचं एक प्रमाण असं आहे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. तुकाराम महाराजांचे शब्द असे आहेत, तू काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, किंवा तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा, अशी भाषा आहे. तारण्याकरता मी आपल्याला 3 शब्द सांगतो, ऐका. तारणारे, तरणारे आणि तरलेले. तारणारे, तरणारे आणि तरलेले. थोडं तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर जे तरलेले आहेत त्यांना मुनी म्हणायचं, जे तरणारे आहेत त्यांना साधक म्हणायचं आणि जे तारणारे आहेत त्यांना संत म्हणायचं. तारणारे, तरणारे, तरलेले. आपल्याला हे शब्द पाठ नसतात. आपलं कसं आहे सांगू का, आपल्याला काय माहीत असतं, बुडविणारे. कारण आपली गाठ त्यांचीच पडते ना रोज सकाळी. आपल्याला जगामध्ये भेटतात तेच लोक भेटतात, बुडणारे, बुडलेले. पण हे शब्द सोडून काही शब्द मराठी भाषेने जे दिलेले आहेत त्या शब्दांची प्रचिती आपल्याला समाजामध्ये यावी लागेल. आणि मग तुमच्या माझ्यासारखा एखादा सामान्य मनुष्य तारणारं असं जगामध्ये कोण आहे, असा ज्यावेळेस प्रपंचातून व्यवहारातून आम्हाला कुठंतरी या मदतीचा हात देऊन याच्यातून आपल्याला बाहेर काढण्याला कोण आहे असा जेव्हा विचार करतो, तेव्हा आपल्या या परिसराला जे दाम्पत्य भेटलं ते म्हणजे काळुंगे परिवाराचं भेटलं. की जेणेकरून जो एखादा अडचणीत आलाय त्याला बाहेर काढायचं, त्याला उभा करायचं, त्याच्यामध्ये आत्मविश्वास भरायचा आणि त्याला म्हणायचं काम कर, आम्ही आहोत मागं तुझ्या. अशी माणसं समाजामध्ये फार कमी आहेत. आणि म्हणून मग अशा लोकांकरिता नामदार यांचा एक अभंग आहे. मला फक्त त्या अभंगावर आज थोडंसं आपल्यासमोर बोलायचं आहे. मगापासून आदरणीय आमचे इंद्रजीतजी प्रवचन असा शब्द वापरत होते, त्यामुळे बरीचशी लोक हार घालून लगेच निघून गेली.
कारण प्रवचन शब्द तसा अलीकडल्या काळामध्ये फार आवडणारा आहे अशातला भाग नाही. जरा थोडंसं इंद्रजितजींनी भाषणामध्ये त्यांच्या बोलण्यात जर म्हटले असते का नाही असं व्याख्यान होणार आहे, मनोरंजन होणार आहे असं बोलले असते तर जरा आणखीन थांबली असती लोक. नाही असं नाही की मी परवाच म्हटलं मार्केटिंगचा विषय. अलीकडल्या काळामध्ये प्रवचन कीर्तन असे शब्द म्हटले की माणसाला वाटतं हे आपला याचा दुरान्वयाने संबंध नाही. आपला माणसाला वाटतं हे आपल्या सगळ्या आखाड्या सगळ्या ह्याच्या बाहेर गेलेलं आहे. बऱ्याचदा आमच्याकडे अशी परिस्थितीची असते. मला आज फार छान वाटायला लागले कारण माझ्या पुढं जो श्रोता आहे बऱ्याचदा आमच्याकडे जे बसलेले असतात ते 8 वर्षाच्या अलीकडले किंवा 80 वर्षाच्या पलीकडले. अण्णा मी तुम्हाला म्हणत नाही, तुम्ही फार महत्त्वाची मंडळी आहात, ज्येष्ठांचे आम्हाला आशीर्वाद गरजेचे आहेत. पण ही सगळी मंडळी आज मला पहिल्यांदा भेटलेले तर मी विचार केला की आता बोलायला लागल्यानंतर ही पुढं बसलेली काही उठून जाऊ शकत नाही किती जरी प्रयत्न केला तरी, कारण माझं लक्ष आता तुमच्याकडेच आहे. त्यामुळे मी विचार करतोय की आता थोडासा विस्तार माझ्या वाणीला करूयाच, आता काही हरकत नाही. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. मला फक्त या अभंगाचा थोडासा अर्थ नामदारांनी सांगितलेला अभंग आज सरांच्या बाबतीत हा कसा पद्धतीने योग्य जुळतोय या संबंधाने थोडा विचार मांडायचा आहे. अभंग जरी थोडासा अवघड वाटत असला किंवा याचे फार शब्द जरी कळत नसले तरी या अभंगातून नामदेवरायांनी देवाच्या समोर एक प्रार्थना केलेली आहे. नामदेवराय सांगतात देवा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, एकाला म्हटलं नाही कुळा म्हटलंय, व्हावे तया कुळा, आयुष्याची मागणी केली आहे. आणि किती आयुष्याची मागणी केली? अकल्प आयुष्याची मागणी केली. हा अकल्प शब्द खूप महत्वाचा आहे. नामदेवरायांनी पांडुरंगाकडे प्रार्थना करताना तुमच्या माझ्या सारख्यांच्या जीवनाच्या दृष्टीने विचार करत असताना जी माणसं समाजाकरता झटत आहेत, जी माणसं समाजामध्ये काहीतरी नवनिर्मितीकरिता अवतरलेली आलेली आहेत, जी माणसं समाजाकरिता काही ना काहीतरी सतत देत राहत आहेत, जी माणसं समाजाच्या उद्धाराची तळमळ अंतःकरणामध्ये आहे, अशा सर्व माणसांकरिता नामदेवरायांनी या अभंगातली भाषा वापरलेली आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. नामदेवराय सांगतात ती माणसं या समाजामध्ये अखंड पद्धतीने राहिली पाहिजे. कल्पापर्यंतचं आयुष्य त्यांना दे. कल्पापर्यंतचं आयुष्य सांगितलं. कधी कधी प्रश्न पडतो हे कल्प म्हणजे तरी किती? 10 वर्ष, 100 वर्ष, 1000 वर्ष काय? मी फक्त आपल्याला शास्त्रांनी केलेली व्याख्या सांगून पुढे जातो. कल्पाची व्याख्या अशी सांगितली आहे, 4 युगाची चौकडी 71 वेळा फिरवल्यानंतर एक मन्वंतर होतं आणि अशी 14 मन्वंतर म्हणजे एक कल्प आहे. आता हे सगळं सांगायला गेल्यानंतर मला वाटत नाही कोणी बसेल प्रवचनात. आता मला माहीत आहे की म्हणून मी त्याच्यात जात नाही जास्त. हे 4 युग म्हणजे काय, मन्वंतर म्हणजे, मी मगाशीच मॅडमनं म्हटलं मगा इतकी सगळी गर्दी 3-3दा इंद्रजितजी बोलवायचे महाराजांचं प्रवचन होईल, म्हटलं की तोपर्यंत कोणीतरी हार घेऊन यायचं, शाल घेऊन यायचं. त्यांचं म्हणणं असतं की पटदिशी शाल घातली हार घातली की विषय संपला, ऐकू वाटलं ऐकू, नाही तर पलीकडल्या दरवाजाने निघायचं, त्यांचा विषय. म्हणून मी मॅडमला मग म्हटलं, मॅडम म्हटलं नाही आम्हाला तुमचं ऐकायचं. मी म्हटलं मान्य आहे, परंतु हा उत्साह असतो सरांच्या प्रति अंतःकरणातल्या भावना प्रत्येकजण इथं प्रगट करायला आलेलो असतो. मी तर मॅडमनं म्हटलं आता भविष्यात आपल्याला एखाद्या वेळेस असं करावं लागेल, सरांच्या वाढदिवसानिमित्त स्वतंत्र प्रवचन मला असं काहीतरी करावं लागेल, त्याच्याशिवाय हे लागायचं नाही. म्हटलं मी आपल्याला याच्या भावना प्रगट करून पुढे जातो. माणसाच्या आयुष्याची मर्यादा 100 वर्षाची सांगितली, मान्य आहे. आम्ही एखाद्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना सुद्धा जीवेत शरदहा शतम, आणि ह्याच योग्य शुभेच्छा आहेत, याच योग्य आहेत. आता काही काही डिजिटलवर लिहिलं जातं तुम जिओ हजारो साल, खोटं असतं बरं, खरं काहीच नाही. हे मी स्पष्ट सांगतो, आज काही नसतं हे, तिथंही नसतं आणि ज्यानं फोटो छापलाय त्यालाही नसतं, काही नसतं. ते जीवेत शरदहा शतम योग्य आहे, नाही असं नाही. आपली संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे. 100 वर्षाची मर्यादा आयुष्याची कलियुगामध्ये दिलेली आहे. नरदेह दुर्लभ जाना, 100 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, असं एक वासुदेवात प्रमाण आहे. मला सांगायचं काय, नरदेह दुर्लभ जाना, 100 वर्षाची गणना, 100 वर्षाच्या आयुष्याची मर्यादा आम्हाला दिली, मान्य. जुनी कीर्तनकार एक गमतीने सांगायचे, ते असं सांगायचे म्हणे काय झालं, कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं म्हणे. कृतयुगामध्ये ते जुने कीर्तनकार ढोबळ म्हणाने सांगायचे 1,00,000 वर्ष आयुष्य.
एकावर 5 शून्य. कृतयुग संपलं, त्रेतायुग सुरू झालं. देवाने विचार केला एवढं आयुष्य कशाला पाहिजे, 1 शून्य पुसून टाकावा. म्हणून त्रेतायुगामध्ये 1 शून्य पुसून टाकला. माणसाचं आयुष्य झालं 10,000 वर्ष. त्रेतायुग संपलं, द्वापारयुग सुरू झालं. भगवंतांनी विचार केला इतकं तरी काय करता, आयुष्य आणखीन 1 शून्य पुसून टाकावा. म्हणून द्वापारयुगामध्ये माणसाचं आयुष्य झालं 1000 वर्ष. द्वापारयुग संपलं, कलियुग सुरू झालं. भगवंतांनी विचार केला एवढं तरी कशाला आणखीन पाहिजे 1000 वर्ष आयुष्य, आणखीन 1 शून्य पुसून टाकावा. कारण इतकं आयुष्य दिलं तरी हे प्रवचनाला कीर्तनाला जात नाही, गेलं तरी नीट बसत नाही. म्हटले काय करता इतकं आयुष्य, म्हणून आणखीन 1 शून्य पुसून टाकला. माणसाचं आयुष्य कलियुगामध्ये झालं 100 वर्षाचं. आता माझी पांडुरंगाला एवढीच विनंती आहे, पुढला शून्य पुसू नको देवा, पुढला शून्य पुसू नको. नाहीतर 10 वर्षात काय काय करायचं, कधी जन्मायचं, कधी लग्न व्हायचं, कधी मुलं, कधी आमचा सगळा संसार थाटायचा कधी. आणि त्याच्यापेक्षाही तुमच्या आमच्या सगळ्याला स्मरून एक दुसरी प्रार्थना करतो पांडुरंगाला, देवा एखादं शून्य पुसलं तरी हरकत नाही, पण 1 पुसू नको गडबडीमध्ये. करणार काय आम्ही, 100 वर्षाची मर्यादा आयुष्याला आहे. ऐका, मान्य नामदेवांनी किती विशिष्ट विचार, व्यापक विचार मांडलाय अशा या महात्म्यांकरिता. नामदेव सांगतात कलियुगामध्ये माणसाच्या आयुष्याची मर्यादा जरी 100 वर्षाची असली तरी अशा माणसांकरिता मात्र देवा अकल्प आयुष्य व्हावे तयाकोळा, यांच्याकरता मात्र कल्पापर्यंतचं आयुष्य दे. का, कारण ही माणसं समाजाकरिता काहीतरी करण्याच्या दृष्टीने अवताराला आलेली आहेत. मी अवताराला हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो. मी फार तत्त्वज्ञानाचा अभ्यासक असल्यामुळे विनाकारण कुठले तरी शब्द कुठं टाकणार नाही, जाणीवपूर्वक वापरतो. कारण काहीतरी ध्येय, काहीतरी तळमळ घेऊन आले. नाहीतर एरवी तुमच्या माझ्यासारख्याचा विचार केला तर आपल्याकडे एक म्हण आहे, आला तसा गेला, काही नसतं त्याचं. तो का आला जन्माला त्याला माहीत नाही, का जगतो त्याला माहीत नाही. आमचे वडील सांगत असतात कधी कधी एखाद्या माणसाला विचारलं, का रे बाबा का एवढं राब 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 राबतो. तो म्हटला महाराज खायला लागतं की. बरं, त्याला दुसरा प्रश्न विचारला, का एवढं खातो. तो म्हटला राबावं लागतं की. त्याला विचारलं, अरे का राबतो. तो म्हटला खावं लागतं की. अरे का खातो, राबावं लागतं की. म्हणजे खाण्याकरता राबतो, राबण्याकरता खातो. 1 दिवस निघून जातो, काहीच नाही त्याच्या जीवनात, काहीच नाही. काहीतरी ध्येय असलं पाहिजे आणि त्या ध्येयाने पछाडून माणसाच्या जीवनातले प्रयत्न असावेत. मी अनेक वेळेला सांगत असतो, स्वामी मला खरं तर या मी स्तुती करण्याकरता उभा अशातला भाग नाही, परंतु या परिवाराकडे पाहिल्यानंतर हा परिवार रोज सकाळी उठला की त्यांचं नियोजन ठरलेलं आहे. कोणी काय कामं करायची, कोणत्या पद्धतीची करायची आणि कशा पद्धतीने समाजामध्ये आपल्या कामं घेऊन जायची, हे ठरलेलं नियोजन आहे. स्वामी विवेकानंदांच्या जीवनात उदाहरण दिलं जातं. लहानपणीचं नाव त्यांचं नरेंद्र, आणि मग त्यांच्या वडिलांचं नाव विश्वनाथ बाबू, त्यांच्या आईचं नाव भुवनेश्वरी. विश्वनाथ बाबूंनी नरेंद्राला विचारलं, बाळ नरेंद्रा तुला मोठेपणी काय व्हायचं. त्या नरेंद्राने एकदम उत्तर देऊन टाकलं, मला गाडीवाला व्हायचं. वडिलांना वाईट वाटायला लागलं आणि ते एका खोलीमध्ये जाऊन झोपी गेले. भुवनेश्वरीने पुन्हा नरेंद्राला तोच प्रश्न विचारला, बाळ नरेंद्रा तुला मोठेपणी काय व्हायचं. नरेंद्राने तेच उत्तर दिलं, आई मला गाडीवाला व्हायचं. भुवनेश्वरींनी सांगितलं काही हरकत नाही बाळ नरेंद्रा, तुला गाडीवाला व्हायचा असेल तर अवश्य हो, पण असला तसला गाडीवाला होऊ नको. घरामध्ये कृष्णाचा फोटो होता, अर्जुनाच्या रथाच्या दोऱ्या कृष्णाच्या हातामध्ये असलेला तो फोटो होता. आणि आई नरेंद्राला घेऊन त्या फोटोजवळ गेली आणि त्या नरेंद्राला सांगितलं, नरेंद्रा तुला मोठेपणी गाडीवाला व्हायचं असेल तर अवश्य हो, पण या कृष्णासारखा गाडीवाला हो, असला तसला गाडीवाला होऊ नको म्हटले. आणि मग ते नरेंद्राचे स्वामी विवेकानंद झाले आणि आपली भगवद्गीता जगापर्यंत त्यांनी पोहोच केली. कितीतरी इतिहास आहेत. काहीतरी ध्येय असावं लागतं आणि त्या दृष्टीने आपला प्रवास असावा लागतो. त्या ध्येयाची निश्चिती ज्यांच्या जीवनामध्ये आहे ती माणसंच काहीतरी समाजाकरता करू शकत असतात, काहीतरी समाजाकरता ती करू लागत असतात. आजपर्यंतचा 74 वर्षाचा हा प्रवास, ज्यावेळेस सर आपल्या प्रवासाकडे मागं डोकावून पाहतील, ज्याला सिंहावलोकन म्हटलं जातं, त्यावेळेस अनेक अडचणींना तोंड देत देत हा प्रवास निघालेला आहे. आता तरी सगळ्या सुबत्ता आहेत, आता तरी आमच्या जीवनामध्ये सगळ्या जिथल्या तिथं व्यवस्था आहेत. परंतु मी तोही प्रवास सरांकडून मॅडमकडून अनेकदा ऐकलेला आहे. तो प्रवास जरा डोळ्यासमोर जर घेतला की ज्या काळामध्ये अत्यंत प्रतिकूलता, समाजामध्ये सर्वस्व काही, बरं तो काळही थोडासा आपल्या बहुजन समाजाच्या दृष्टीने विचार केला तर थोडासा अत्यंत अडचणीचा काळ, पण त्याही काळामध्ये शिक्षणासारखं अत्यंत उत्तम अशा पद्धतीचं कार्य हातामध्ये घेऊन त्या कार्याला पूर्णपणे न्याय देण्याचं काम
या शिक्षकी पेशामध्ये आयुष्यामध्ये केलं. म्हणून मला कधी कधी असं वाटतं की ही दोघंही खरं मी अनेक वेळा बोललो आहे, शिक्षक आहेत दोघंही. शिक्षक या शब्दाचा अर्थच असा असतो, शिक्षक या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. एक शी आहे, दुसरा क्ष आहे आणि तिसरा क आहे. शी शब्दाचा अर्थ शिक्षा, क्ष शब्दाचा अर्थ क्षमा आणि क शब्दाचा अर्थ कर्तव्य. शिक्षा, क्षमा आणि कर्तव्य या 3 गुणांचा संगम ज्यांच्यात असतो त्यांचं नाव शिक्षक. आणि हे 3ही गुण यांच्याकडे आज आपल्याला दिसून येतात. त्या गुणांचा विचार करत करत किंवा त्या गुणांचा अवलंब करत करत हा सगळा प्रवास सुरू झाल्यानंतर, रिटायरमेंटनंतर हा सगळा परिवार उभा करायचा. आणि त्याच्या माध्यमातून हे काम करत असताना, बरं एवढं काम करताना ही आणखीन एक महत्त्वाची नामदेवाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते मला या कार्यामध्ये दिसून आलं. सांगतो तुम्हाला. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, हे फार महत्त्वाचं प्रमाण आहे. कल्पनेची बाधा, हा कल्पना शब्द जरा अधोरेखित करा. हे सगळं करत असताना सुद्धा कुठंही, मगा ताई बोलता बोलता ज्या बोलल्या ना, इदम न मम या वृत्तीने हा परिवार चाललेला आहे. हे फार महत्त्वाचं असतं. कल्पनेची बाधा, इथं ममत्वाची बाधा कसल्याही पद्धतीची न हो कोणे काळी, हा काळी शब्द सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. अनुकूल काळ असो अथवा प्रतिकूल काळ असो, याच्यामध्ये कधीही कल्पनेची माणसाला त्रास देते ती कल्पना देते. मी अनेक वेळेला सांगत असतो, वस्तू दुःख देत नाही, वस्तूविषयी निर्माण झालेली ममत्वाची कल्पना दुःख देत असते. त्याच्याबद्दलचा निर्माण झालेला मनातला भाव हा दुःख देत असतो. एखाद्या माणसाला दुःख झालं, तो गुरुजींकडे गेला आणि गुरुजींना म्हणायला लागला, गुरुजी मला फार दुःख होतं, याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा. गुरुजींनी सांगितलं ठीक आहे तुला बस म्हटले सांगतो. त्याला बसविलं आणि गुरुजींनी त्याला सांगितलं, कल्पना कर तुला मी एका खोलीत घेऊन गेलो. तो म्हटलं बरं. कल्पना कर तुला एका खुर्चीवर बसवलं. तो म्हटलं बरं. कल्पना कर तुला ज्या खुर्चीवर बसवलं त्या खुर्चीवर एक तलवार बांधलेली आहे. तो म्हटलं बरं. त्या तलवारीची दोरी हळूहळू तुटायला लागली अशी कल्पना कर. तो म्हटलं बरं. गुरुजींनी विचारलं, ती तलवार तुझ्या डोक्यात कधी पडेल काही सांगता येत नाही, यावेळेस तू काय करशील सांग. त्यांनी सांगितलं, गुरुजी तलवार डोक्यात पडणार आहे म्हटल्यानंतर मी खुर्चीवरून ताबडतोब उठून जाईल, भले ती कोणती का खुर्ची असे ना, मी थांबणार नाही. कधी का सोडावी लागेल ना, पहाटे सोडायला लागो अथवा गुवाहाटीला जाऊन सोडावी लागेल, त्याची काळजी करणार नाही, मी लगेच ताबडतोब त्याच्यातून बाहेर पडेल. गुरुजींनी सांगितलं नाही तुला त्याच्यावरनं उठता येणार नाही, कारण तुझे हात बांधलेले आहेत, पाय बांधलेले आहेत, तुला उठून जाता येणार नाही. कल्पना कर तुझे पाय बांधलेले आहेत, तुला जाता येणार नाही, काय करशील. तो म्हटला हाताने त्या पायाच्या दोऱ्या सोडेल आणि लगेच ताबडतोब जाईल. गुरुजींनी सांगितलं नाही तुझे हातही बांधलेले आहेत, कल्पना कर काय करशील. तलवार डोक्यावर आहे, ती दोरी तुटायला लागली आहे, कधी पडेल सांगता येत नाही, हात बांधले पाय बांधले. तो म्हटला मी ओरडेल तोंडाने, कोणाला तरी बोलून घेईल. नाही नाही तुझं तोंडही बांधलंय, कल्पना कर काय करशील. आता मात्र अस्वस्थ झाला, तोंड बांधलं, हात बांधले, पाय बांधले, तलवार डोक्यावर कधी पडेल सांगता येत नाही. तो एवढा अस्वस्थ झाला आणि तो म्हणायला लागला, गुरुजी मला कळेना मी काय करू. गुरुजींनी सांगितलं ही कल्पना आहे, डोक्यातून बाजूला काढ, बाकी काहीच करू नको म्हटले. ही कल्पना आहे, डोक्यातून बाजूला काढ, कशा करता हे. त्यामुळे ही एक कल्पना आहे असं समजून राहिलं की मग त्याच्यात राहूनही त्याचं दुःख होत नसतं. आणि मला असं वाटतं की या वृत्तीने जे जगणार आहेत ते आदरणीय आमचे सर आणि मॅडम आहेत. या वृत्तीने त्यांचा आयुष्याचा प्रवास चालू आहे. इतकं सगळं असूनही, कडेला इतकं सगळं मांडलेलं असूनही त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं न गुंतता हा सगळा प्रवास व्यवस्थित सुरू ठेवलाय. आणि म्हणून कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, असे नामदेवांचे शब्द आपल्याला दिसून येतात. मला याही पुढचा एक प्रवासातला आणखीन एक शब्द सांगायचा आहे. हा सगळा जीवन प्रवास चालत असताना या प्रवासामध्ये एक पथ्य आदरणीय सरांनी आणि मॅडमनी किंवा या परिवाराने फार चांगल्या पद्धतीने जपलाय. आणि तेच नामदेवांनी प्रमाणात सांगितलंय, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. कधीही त्या अहंकाराचा स्पर्श होऊ दिला नाही. निर अहंकारित्व होणं तसं फार कठीण असतं महाराज. सगळं करूनही मी केलं असं न म्हणणं फार कठीण असतं. हे आज आदरणीय रावांकर इथं उपस्थित आहेत. हे फार कठीण असतं. तसं इतक्या सगळ्यामध्ये राहायचं आणि त्याच्यापासून क्षणभर का होईना बाजूला व्हायचं. ते करत असताना पुन्हा त्याच्यामध्ये त्या गोष्टी बजवायच्या आणि मग ते सगळं झाल्यानंतर एका केवळ आणि केवळ एका स्वस्थितीमध्ये येऊन राहायचं, हे फार कठीण असतं. निरअहंकारित्व फार कठीण आहे. तुम्ही रामायण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. मी रामायण ऐकलंय, वाचलंय. मला कधी कधी रामायणामध्ये कधी कधी एक प्रश्न पडतो. काही नाही, अनेक रामकथा टी व्हीवर चालू आहेत किंवा गावोगाव होतात, कीर्तनातून प्रवचनातून सांगितल्या जातात. त्या रामकथांमध्ये रामाबद्दल बोललं जातं, लक्ष्मणाबद्दल बोललं जातं, भरताबद्दल बोललं जातं, पण शत्रुघ्नाबद्दल फार काही कोणी सांगत नाही. शत्रुघ्नाबद्दल कोणी सांगत नाही. शत्रुघ्नांनी काही केलं नाही का रामायणामध्ये. मी आपल्याला एक वाक्य सांगेन.
राम लक्ष्मण ज्यावेळेस 14 वर्ष वनवासामध्ये गेले, भरत 14 वर्ष नंदीग्रामामध्ये होता, तेव्हा संपूर्ण अयोध्येची काळजी 14 वर्ष कोणी घेतली? कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयीची काळजी कोणी घेतली? त्याचं एकच उत्तर रामायणामध्ये मिळेल आणि त्याचं नाव शत्रुघ्न. 14 वर्ष अयोध्येची सेवा करतोय. आता माझं पुढलं वाक्य ऐका. 14 वर्ष सेवा करतोय, पण मी केलं असं शत्रुघ्न कधीही म्हणत नाही. मी केलं असं कधीही म्हणत नाही. गमतीचं एक वाक्य सांगतो. जो काम करतो तो मी केलं असं कधी म्हणत नाही, आणि जो मी केलं असं म्हणतो बहुतेक तो काम करत नाही. माझ्यापेक्षा अनुभव ताईंना जास्त आहे आता याचा, कारण त्यांच्या हाताखाली खूप पुष्कळ माणसं कामं करतात. बघा तुम्ही. आणि गंमत अशी आहे, मी बऱ्याचदा मी इतका अडचणीचा ठरतो. त्याच्याही पेक्षा जरा ताई पुढचं उदाहरण देऊ. लग्नामध्ये काम करणारी कामच करत राहतात आणि फोटो काढणारी फोटो काढून निघून जातात. त्यामुळे काम करणारी वेगळी असतात आणि फोटोवाली वेगळी असतात. अहो, मला कधी कधी प्रश्न पडतो, तुम्ही मंदिरात जाता, मंदिरात गेला की ते मंदिराचं कळस शिखर वगैरे बघता आणि त्या शिखराचे फोटो काढता, कळसाचे फोटो काढता. पण मला असं वाटतं की हे शिखर किंवा हा कळस उभा राहण्याकरिता त्या पायातले दगड फार महत्त्वाचे आहेत. त्या दगडाचा कधी विचार केला का? पायातले दगड किती महत्त्वाचे आहेत. त्या दगडाचा कधीतरी समजा दगडाने असं ठरवलं आपलाही फोटो निघाला पाहिजे, आलेवर कसं करता? ते दगड खाली आहेत, ते ठरवत नाही आहेत. त्यामुळे पायातले दगड सुद्धा फार महत्त्वाचे असतात. ते पायातले दगड या शब्दाचा अर्थ ही जुना काळ, जुनी मंडळी सुद्धा अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी असतात. हा विचार आदरणीय सरांनी आणि मॅडमनी आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण आयुष्यभर हा व्यवस्थित पद्धतीने हा विचारही या ठिकाणी जपला. आणि त्यामुळे या सगळ्या प्रवासामध्ये निरहंकारित्व या चिंतनाने हा प्रवास करत असताना सरते शेवटचं एक प्रमाण फक्त सांगून मला थांबायचं आहे. एवढाच एक विचार करून मी थांबेल. नामदेव यांचं एक शेवटचं प्रमाण आहे की ते प्रमाण मी फक्त आदरणीय सरांकरता वापरेल. ते एकच प्रमाण असं आहे, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. त्यांचं कल्याण असावं, त्यांचं जीवन हे अगदी आरोग्यदायी अशा पद्धतीचं जावं, सुखी जावं, हीच नामदेवांनी जी पांडुरंगाला प्रार्थना केली, हीच प्रार्थना मी सुद्धा पांडुरंगाच्या चरणी करतो की ज्या सरांनी आयुष्यभर समाजाकरिता काही ना काहीतरी करायची तळमळ ठेवली, आज आदरणीय सरांचा हा 74 वर्ष पूर्ण होऊन 75 वर्षामध्ये जे पदार्पण होतं आहे आणि जणू काही एक अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. भारतीय स्वातंत्र्याचा जसा अमृत महोत्सव आज देशभर या ठिकाणी साजरा एवढ्या उत्साहामध्ये केला, तसा धनश्री परिवार आणि हा सीताराम परिवाराचा मी तर असं म्हणेल की हा पूर्ण 75 वर्ष म्हणजे हा पूर्ण अमृत महोत्सव म्हणजे आमच्या परिवाराचा एक वर्षभर दिवाळी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण वर्षभर हा आनंदोत्सव या ठिकाणी विविध कार्यक्रमातून या परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा होणार आहे. या परिवाराचे अनेक घटक या ठिकाणी आहेत. जसं आदरणीय ताईंनी वेगवेगळ्या घटकांचं वर्णन केलं. ताई बोलता बोलता असं म्हटल्या की ज्या पद्धतीने वित्तीय संस्थांमध्ये वसुली विभाग हा फार महत्त्वाचा असतो आणि कारखानदारीमध्ये शेती विभाग हा फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे या परिवारातली काही वित्तीय विभागामध्ये म्हणजे वसुली विभागातली काही मंडळी आहेत, शेती विभागातली काही मंडळी आहेत आणि या परिवारामध्ये विविध विभागातली मंडळी असताना या परिवाराला सुद्धा एक आध्यात्मिक विभाग आहे आणि त्याची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. या परिवारातली एक आध्यात्मिक विभागाची जबाबदारी सरांनी माझ्याकडे दिली. प्रत्येकावर एक 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 जबाबदारी सरांनी दिली आणि मला असं वाटतं की या सगळ्या कधी कधी प्रश्न आपल्याला पडत असेल की इतक्या सगळ्या याचे सर्व आदरणीय सर आणि मॅडम कसे असतील असा कधी कधी प्रश्न पडतो. इतकं सगळ्याचे सर्व कसे असतील, इतके सगळ्यांचे मालक कसे असतील. बरं कधी काही प्रश्न माणसं तर अशी विचार करतात, ह्या सगळ्यातलं सगळं माहीत असेल का सरांना असं विचारतात. महाराज माहीत असेल का बाबा ह्या सगळ्याचे मालक सर कसे काय? मला फक्त एक मुलाखत मी वाचलेली सांगतो. फोर्ड नावाची जी कंपनी आहे त्या फोर्ड नावाच्या कंपनीच्या अध्यक्षांना एका मुलाखतकारांनी 10 प्रश्न विचारले, वेगवेगळे 10 प्रश्न विचारले. त्या फोर्ड कंपनीच्या अध्यक्षांनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्या मुलाखतकारांनी विचारलं, अहो तुम्ही एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि तुम्ही कसे काय अध्यक्ष या सगळ्याचे? त्यांनी सांगितलं, मी जरी उत्तर दिलं नसलं तरी याला उत्तर देणारी 10 माणसं माझ्याकडे आहेत म्हणून मी अध्यक्ष आहे. तसंच आहे, बाकी काही नाही. मला एवढंच सांगायचं आहे. म्हणजे याचा अर्थ याच्यातली उत्तर माहीत नाही असं नाही सरांना, हे सगळं माहीत आहे. पण समजा सर काय करतील, अध्यात्मातला विषय आला, तुम्ही एक काम करा, बोधले महाराजांना गाठा. कारखान्याचा विषय आला, ताईला गाठा, असं सर म्हणत असतील. धनश्रीचा कर्ज वाटपाचा विषय आला, मॅडमला गाठील. म्हणजे सगळ्याला कामं
वाटून आपण आपलं चला करा करा असं करत करत सगळा सरांचा प्रवास. पण आमच्या सगळ्यांचे सर्व आदरणीय सर आहेत एवढं नक्की आहे. त्यामुळे हे एक सर मी तर असं म्हणेल, म्हणजे मी फार स्तुती करतो अशातला भाग नाही, पण आमच्यासारखे मी नाही, जरी एक परंपरेत जन्माला आलो असलो तरी वयाच्या दृष्टीने मी त्यांच्या पुत्रासारखाच आहे, मुलासारखाच आहे. त्यामुळे माझ्यासारख्यांवर सुद्धा किंवा असंख्य तरुण इथं बसलेले आहेत, या सगळ्यांचं पांघरून म्हणजे आदरणीय सर आहेत. एवढंच वाक्य मी सरांच्या बाबतीत इथं वापरेल. आणि ते पांघरून इतकं घट्ट आहे आमच्यावर की आम्हाला कितीतरी वर्ष आता चिंता करायची काम नाही, असं सरांचं हे पांघरून आहे. मी पुन्हा एकदा आदरणीय सरांकरिता रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणी, मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी महाराज बोधले यांच्या चरणी, आणि मंगळवेढा ही भूमी संतांची असल्यामुळे या संत भूमीच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. सरांना उदंड अशा पद्धतीचं आयुष्य, आरोग्य चांगल्या पद्धतीचं लाभावं या प्रार्थना या ठिकाणी करतो. मी सरांनी आव्हान केलं होतं की काही ग्रंथ पुस्तकं असतील तरच द्या, अन्यथा कशाला बाकीचा खर्च करू नका. आणि म्हणून मी एक ग्रंथ असा घेऊन आलो आहे की त्याच्यामध्ये जेवढ्या काही वारकरी संप्रदायातल्या स्त्री संत होऊन गेल्या त्या संतांच्या अभंगाचं एकत्रीकरण आहे. कारण आज सरांच्या बाजूला एका बाजूला मॅडम आहेत आणि एका बाजूला ताई आहेत, आणि या दोघींच्या खांद्यावरूनच हा सगळा प्रवास सरांचा सुरू आहे. त्यामुळे स्त्री संतांची अभंग मालिका एक आहे, आणि तो ग्रंथ मी आदरणीय सरांना माझ्या परंपरेच्या वतीने आणि समस्त मंगळवेळेकरांच्या वतीने या ठिकाणी प्रदान करतो. त्यांनी त्याचा स्वीकार करावा एवढी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद.